धसांचा नवा लेटर बॉम्ब. त्या भेटीनंतर धनंजय मुंडे पुन्हा टार्गेटवर. भाजपा आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधानसभेपासून रस्त्यापर्यंत जोरदार आवाज उठवला होता. पण काही दिवसांपूर्वीच त्यांनी धनंजय मुंडे यांनी बंद दाराआड भेट घेतल्याने त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली होती. संतोष देशमुखांचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील असं कधीही वाटलं नव्हतं, असं म्हणत मनोज जरांगेंनी सुरेश धसांवर बरीच आग पाखड केली होती. अशा वेळी आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी धनंजय मुंडे विरोधात एक नवी आघाडी उघडली आहे. सुरेश धस यांनी राज्याच्या प्रधान कृषी सचिवांना एक पत्र पाठवलंय, ज्यामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख करत मागील कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती मागवली आहे. त्यामुळे आता सुरेश धस हे पुन्हा एकदा धनंजय मुंडे विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी विभागातील त्या निर्णयांची माहिती देण्याची केली पत्राद्वारे मागणी. आमदार सुरेश धस हे पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या, असं पत्र सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलंय. या पत्रात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला गेलाय. यामध्ये खोली 4 बाबींची प्रामुख्याने मागणी केली गेली आहे. 1. तेलबियांच्या उत्पादकता वाढी संदर्भातील निर्णयांची माहिती देखील या पत्रामध्ये मागवली आहे. 2. 2020 ते 2025 पर्यंतच्या पत्र व्यवहारांची माहिती मागविण्यात आली आहे. 3. कापूस सोयाबीन तेलबियांची उत्पादकता देण्यासाठी केलेल्या पत्र व्यवहाराची माहिती देण्याची मागणी. 4. कृषी विभागाच्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा वेगवेगळ्या तक्रारी आल्याचे सुरेश धस यांनी म्हटलंय. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.